जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महाड तालुक्यातील जनजीवनावर परिणाम होऊ लागला असून शनिवार व रविवारी झालेल्या संततधार पावसानंतर महाडच्या सावित्री नदीने रविवारी सायंकाळी 6 मीटरची इशारा पातळी ओलांडली। नदी, नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहू लागल्याने मंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रशासनासह नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या। जून महिन्याच्या अखेरीपर्यंत तालुक्यात 358 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। त्यानंतर केवळ जुलैच्या पहिल्या 5 दिवसातच तब्बल 538 मिलीमीटर पाऊस झाल्याने 5 जुलैच्या शासकीय नोंदीनुसार यंदाचा एकूण पाऊस 896 मिलीमीटरवर पोहोचला आहे। याशिवाय सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, लहान मोठे ओढे दुथडी भरून वाहणे तसेच सखल भागांमध्ये पाण्याचा वेढा निर्माण होण्याचे प्रकार घडले। मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी घर कोसळणे तर काही घरांची अंशतः पडझड होण्याच्या घटना घडल्या। तसेच विन्हेरे सुतारकोंड येथील जुन्या शाळेची इमारतही कोसळली। या सर्व घटनांचे पंचनामे करून संबंधित अहवाल शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली। सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला। दरम्यान अनेक ठिकाणी गटारे व नाल्यांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीलाही फटका बसला। शहरातील दस्तुरी नाका ते नातेखिंड मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग पोलिसांच्या देखरेखीखाली बंद ठेवण्यात आला। दादली पुलाजवळील ITI परिसरातील रस्ता तसेच चांभारखिंड फाट्याजवळील सर्व्हिस रोड येथे मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागला। तथापि या किरकोळ घटना वगळता तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। दरम्यान 6 आणि 7 जुलै रोजीही हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असल्याने या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, महसूल यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क ठेवण्यात आली आहेत। अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच हवामान विभाग आणि प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे। वाहन चालकांनी वाहने काळजीपूर्वक चालवावीत असे आवाहन राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले आहे। रायगडकरांसाठी आम्ही आवाहन करू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी नद्याने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, पाऊस भरपूर आहे, तर लोकांनी घराच्या बाहेर शक्यतो पडू नये आहे महत्त्वाच्या कामाशिवाय। आणि जे काही रस्त्याने जाणारे रहदारी आहे यांनी जपून गाड्या चालवाव्यात पुढील दृष्टिकोन लक्षात घेऊन। आणि अधिकारी वर्गाने पोलीस असेल, आमचा महसूल खाता असेल किंवा इतर या सगळ्यांनी अलर्ट राहावं आणि ठिकठिकाणी त्यांनी बंदोबस्त ठेवावेत असे आमचे म्हणणे आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।